महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर येथील संत सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये कथित 60 कोटी 74 लाख रुपयांच्या अपहाराप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्त मुख्यालय मुंबई येथील देवस्थान शाखेचे निरीक्षक रंगराव गडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तत्कालीन कार्याध्यक्ष तथा निरीक्षक रागिनी खडके, तत्कालीन सचिव रावसाहेब कोणेकरी यांच्यासह त्या कालावधीतील सर्व समिती सदस्य, संबंधित व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थ यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. मार्च 2020 ते मार्च 2026 या 6 वर्षांच्या कालावधीत देवस्थानच्या आर्थिक व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. तब्बल 60 कोटी 74 लाख रुपयांचा कथित अपहार झाल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला. सध्या पोलिसांकडून जमीन खरेदीची कागदपत्र, आर्थिक व्यवहार, निधीचा वापर, कंत्राटांची प्रक्रिया आणि संबंधितांची भूमिका यांची सखोल चौकशी सुरू आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेशी निगडीत असलेल्या या देवस्थानातील या प्रकरणामुळे धार्मिक आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते आणि पुढे कोणावर कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.